नाशिक लोकसभा मतदारसंघातील 18 ग्रामपंचायतींना ₹1.25 कोटी निधी मिळवून दिल्याची माहिती माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी शुक्रवारी दिनांक 29 रोजी पत्रकार परिषदेत दिली आहे। यावेळी पाटील म्हणाले, विद्यमान खासदारांनी गेल्या 10 वर्षात नाशिक लोकसभा मतदारसंघातील खेड्यापाड्यातील पायाभूत सुविधांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही असे म्हणत त्यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्यावर टीका केली आहे। तसेच मला पक्षाने आदेश दिले आहेत, त्यानुसार मी लोकसभेसाठी तयारी करत आहे। खासदार म्हणून निवडून आल्यास मतदारसंघातील ग्रामीण भागाचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देईल। दिनकर पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे 18 ग्रामपंचायतींचे प्रलंबित असलेले पायाभूत सुविधांचे प्रश्न पूर्ण होण्यास चालना मिळणार आहे। काही महिन्यांपूर्वी दिनकर पाटील यांनी नाशिक